वेलकम टू एव्हरीवन. काय पाहायचंय आपल्याला? महाराष्ट्राचा भूगोल. आज जो आपण टॉपिक पाहणार आहोत तो आहे महाराष्ट्राचा राजकीय भूगोल. महाराष्ट्राची निर्मिती केव्हा झाली, महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत, महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत आणि महाराष्ट्राची सीमा. आता ही राजकीय सीमा आहे, नॅचरल सीमा नाही. ठीक आहे, ही राजकीय सीमा कोणकोणत्या राज्यांसोबत वगैरे लागते. महाराष्ट्राविषयी आता पाहणार आहोत, पण राजकीय दृष्ट्या. बरं, पहिल्यांदा लक्षात ठेवा, महाराष्ट्राच्या पहिले कोणते राज्य होते? द्विभाषिक मुंबई राज्य. तर द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झालेली आहे? 1 नोव्हेंबर 1956. तर या द्विभाषिक राज्याचे दोन भाग करण्यात आले. एक भाग कोणता होता? महाराष्ट्र. आणि दुसरा भाग होता गुजरात. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. याचबरोबर कोणते दुसरे राज्य निर्माण झाले? गुजरात. आता महाराष्ट्राची राजधानी सर्वांना माहित आहे, मुंबई आहे आणि उपराजधानी नागपूर आहे. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? श्रीप्रकाश. पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. आता भारताच्या पश्चिम दिशेकडे कोणतं राज्य आहे? महाराष्ट्र. वेस्टर्न स्टेट, पश्चिमेकडचे दोन राज्य आहेत, गुजरात, महाराष्ट्र. कोणते दोन? गुजरात आणि महाराष्ट्र. आता अक्षांश आणि रेखांश विस्तार महाराष्ट्राचा आपल्याला पाठ पाहिजे, कारण कंटिन्युअसली याचे प्रश्न आलेले आहेत. आता प्रश्न आले नाहीत, पण 2017-18 तुम्हाला जास्त प्रश्न दिसतील या टॉपिक. तर अक्षांश आणि रेखांश पृथ्वीवरच्या विषुववृत्तासारख्या आडव्या ज्या लाईनी असतील त्या कोणत्या असतील? अक्षांश. आणि ज्या उभ्या लाईनी असतील त्या कोणत्या असतील? रेखांश. प्राईम मेरिडियन, महत्वाचे रेखांश जे की 0 डिग्री आहे, ते कुठून जाते? रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी लंडन येथून 0 रेखांश जाते आणि त्यानुसार वेळ ठरते. 0 रेखांशच्या पूर्वेकडचे जे आहेत ते वेळ काय आहे? पुढे. तर 0 रेखांशच्या मागे लंडनच्या त्या साईडला जे आहेत ते कसे असतील? निगेटिव्ह. तिकडे रात्र चालू असेल तर इकडे काय असेल? दिवस. मग भारत लंडनच्या पूर्वेकडे आहे का पश्चिमेकडे आहे? पूर्वेकडे. मग त्याच्यामुळे आपला टाइम झोन प्लस येईल का मायनस येईल? प्लस येईल. तर त्याच्यामुळे जीएमटी जे असते आपल्या फोन मध्ये लिहिलेलं प्लस जीएमटी 5.30 असते बघा आपल्या फोनवर. इंडियन स्टँडर्ड टाइम किती आहे? जीएमटी 5.30, म्हणजे ग्रीन मेरिडियम टाइम त्याच्या 5.5 तास पुढे टाइम आहे. लंडनच्या किती जास्त आता पुढे टाइम आपला? 5.5 तास. 9. आता हा जो विस्तार असेल, हा विस्तार रेखांश असेल का अक्षांश असेल? आडव्या लाईन म्हणजे अक्षांश. तर अक्षांश पहा, 15 डिग्री 44 मिनिट नॉर्थ म्हणजे उत्तर ते 22 डिग्री 6 मिनिट नॉर्थ उत्तर. हा त्याचा काय झालेला आहे? अक्षांश विस्तार. आता 1 डिग्री म्हणजे 4 मिनिट असतात. किती असतात? 4 मिनिट. हे जवळपास 8 मिनिट आहेत. ठीक आहे. तर मग कोल्हापूर आणि वरचा नंदुरबार, धुळे यांच्या टाइम पिरियड मध्ये किती मिनिटाचा फरक असतो? 8 मिनिट. ठीक आहे. सॉरी, रेखांश घ्यायचे आपल्याला. टाइमच्या वेळेस रेखांश आहे. तर रेखांश कुठून आहे? 72 36 टू 80 54. 72 डिग्री 36 मिनिट पूर्व ईस्ट ते किती आहे? 80 डिग्री 54 मिनिट ईस्ट. 72 पासून 80 पर्यंत किती डिग्री झालं? 18 डिग्री. 1 डिग्री म्हणजे किती मिनिट? 1 डिग्री म्हणजे 4 मिनिट. तर 72 ते 18 नॉर्मली 18 झालं. 72 ते 80
18 डिग्रीचा डिफरन्स झाला. सॉरी, हा 8 डिग्रीचा झाला. 8 डिग्री म्हणजे किती असेल? 32 मिनिट. म्हणजे गडचिरोलीमध्येच पहा, गडचिरोलीमध्ये जर 5:30 वाजलेले असतील, तर इकडे किती वाजलेले असतील? 5. इकडं टाइम कमी असतो, इकडं जास्त असतो. जपानमध्ये पहिलं सूर्य उगवतं, नंतर भारतात उगवतो. इकडचा टाइम पुढे आहे, इकडचा मागे आहे. मग आता जर तुम्हाला विचारलं, गडचिरोलीमध्ये मुंबईपेक्षा 8 मिनिट आधी सूर्य उगवतो, वाक्य बरोबर आहे का चूक? बरोबर आहे. इकडचे टाइम पुढे, इकडचे टाइम मागे. मग महाराष्ट्राचा अक्षांश आणि रेखांश विस्तार काय आहे? अक्षांश विस्तार 15 डिग्री 44 मिनिट नॉर्थ टू 22 डिग्री 6 मिनिट नॉर्थ. भारताचा अक्षांश विस्तार 15 डिग्री 44 मिनिट नॉर्थ टू 22 डिग्री 6 मिनिट नॉर्थ. 72 डिग्री 36 मिनिट ईस्ट टू 80 डिग्री 54 मिनिट ईस्ट काय आहे? रेखांश. कळालं? नॉर्थ का लिहिलंय तर भारत कोणत्या गोलार्धात आहे? उत्तर गोलार्धात. कळालं? आणि इकडचे दुसरे जर 2 गोलार्ध पाहिले, पश्चिम गोलार्ध आणि पूर्व गोलार्ध. मग लंडनच्या इकडच्या साईडला आहे म्हणजे कोणत्या गोलार्धात आहे? पूर्व गोलार्ध. महाराष्ट्रात किती प्रशासकीय क्षेत्रे आहेत? त्यात एकूण जिल्हे किती आहेत? 36. महाराष्ट्राचा एकूण एरिया क्षेत्रफळ किती आहे? 3,07,713. पाठ ठेवायचं. 3,07,713 चौरस किलोमीटर. आता पहा, भारतातील सर्वात मोठे राज्य कोण आहे? राजस्थान. 2 नंबर मध्य प्रदेश. 3 नंबरला कोण आहे? महाराष्ट्र. तर भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे क्षेत्रफळानुसारचे राज्य आहे मध्य प्रदेश, सॉरी महाराष्ट्र. 2 नंबरचे कोण आहे? मध्य प्रदेश. आणि पहिल्या क्रमांकाचे राजस्थान. भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के क्षेत्रफळ महाराष्ट्राने व्यापलेले आहे? 9.36. हा डाटा पाठ ठेवा. तिसऱ्या क्रमांकाचे क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राज्य 9.36% भारताच्या एकूण भूमीच्या व्यापते. आणि किती चौरस किलोमीटर आहे? 3,07,713. तपा. पूर्व पश्चिम विस्तार, पूर्वेकडून पश्चिमेकडे. पूर्व पश्चिम विस्तार किती किलोमीटरचा आहे? महाराष्ट्राचा उत्तर दक्षिण विस्तार किती आहे? 730 किलोमीटर. लक्षात ठेवा. आणि 720 किनारपट्टी आहे. किनारपट्टी किती आहे? 3 गोष्टीमधला फरक कळाला. किनारपट्टी 720, पूर्व पश्चिम विस्तार 800, उत्तर दक्षिण विस्तार. तर सर्वात जास्त पूर्व पश्चिम विस्तार, त्याच्यानंतर उत्तर दक्षिण विस्तार आणि त्याच्याहून कमी किनारपट्टी. हे कळालं? तर तो लक्षात ठेवायचा. नेक्स्ट, एकूण 6 प्रशासकीय क्षेत्र होती. हे प्रशासकीय क्षेत्र कोणते आहे? हे प्रशासकीय क्षेत्र कोणते आहे? हे प्रशासकीय क्षेत्र फक्त ढोबळ मानाने आकार पाहून घ्या बरं कसा आहे. हे प्रशासकीय क्षेत्र छत्रपती संभाजी. हे क्षेत्र कोणतं आहे? अमरावती प्रशासकीय क्षेत्र. आणि हे कोणतं प्रशासकीय क्षेत्र आहे? एकूण किती झाले? 6. सर्वात पश्चिमेकडचं कोकण, सर्वात पूर्वेकडचं कळालं. उत्तरेकडचं विचारलं तर
नाशिक, त्याच्यानंतर पुणे. आता महाराष्ट्राच्या राजकीय सीमा कोणकोणत्या राज्याला लागतात ते माहित पाहिजे. महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राच्या वायव्य दिशेला कोण आहे? गुजरात. उत्तर दिशेला कोण आहे? पूर्व दिशेला, आग्नेय दिशेला, दक्षिण दिशेला कर्नाटक आणि गोवा. कळालं? तर महाराष्ट्राच्या वायव्येला गुजरात, महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश, महाराष्ट्राच्या पूर्वेला छत्तीसगड, आग्नेयेला तेलंगणा, दक्षिणेला गोवा. महाराष्ट्राच्या वायव्येला कोणतं केंद्रशासित प्रदेश आहे? तर दादरा अँड नगर हवेली अँड दमन अँड दीव. आता यांना एकत्रितपणे केलेलं आहे. ठीक आहे. पहिले दोन वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश होते, आता त्यांचा एकच केला. नऊ, महाराष्ट्राची सर्वात जास्त बॉर्डर कोणत्या राज्याला लागते? मध्य प्रदेश. आणि सर्वात कमी बॉर्डर कोणत्या राज्याला लागते? गोवा. सर्वात जास्त मध्य प्रदेश, सर्वात कमी गोवा. नेक्स्ट, महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती आहेत? 36. 36 पैकी बॉर्डर असणारे जिल्हे 20, बॉर्डर नसणारे जिल्हे 16. लँडलॉक्ड कोणत्याच दुसऱ्या राज्यासोबत त्यांचा संबंध येत नाही, ते महाराष्ट्राच्या सेंट्रली लोकेटेड आहेत, ते किती आहेत? 16. बॉर्डरला 20, बॉर्डर नसलेले 16. एकूण किती झाले? 36. आता गुजरात या राज्यासोबत कोणकोणत्या जिल्ह्यांची बॉर्डर लागते? तर 4 जिल्ह्यांची बॉर्डर लागते. कोणकोणते आहेत? पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे. एकूण किती जिल्हे? 4. मध्य प्रदेश सोबत 8 जिल्ह्यांची बाउंड्री लागते. कोणकोणते तर पहा. इकडे मॅप कुठं आहे? ठीक आहे, मॅप बघूतात. मध्य प्रदेश सोबत सर्वात तिकडचा जिल्हा नंदुरबार, नंदुरबार नंतर धुळे, धुळेच्या बाजूला जळगाव, जळगावच्या बाजूला बुलढाण्याच्या बाजूला अमरावतीच्या बाजूला आणि शेवटीला गोंदिया. भंडारा, भंडाराच्या नंतर गोंदिया. तेलंगणा या राज्याला एकूण 4 जिल्ह्यांची बाउंड्री लागते. कोणकोणते? नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली. कर्नाटका या राज्याला एकूण 7 जिल्ह्यांची बाउंड्री लागते. नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग. गोवा या राज्याला सिंधुदुर्ग. छत्तीसगड याला गडचिरोली, गोंदिया. आता काही असे जिल्हे आहेत त्यांना एका राज्यापेक्षा नाही, किती राज्य? 2 राज्य. 2 राज्यांसोबत सीमा शेअर करणारे जिल्हे एकूण किती विचारले तर 1, 2, 3, 4, 5, 6. 6 जिल्ह्यांना 2 राज्याची सीमा आहे. पहिला जिल्हा कोणता आहे? नांदेड. कोणते 2 जिल्हे आहेत? कोणत्या 2 राज्यांची राजधानी? तेलंगणाची बॉर्डर लागते, कर्नाटकाची बॉर्डर. गोंदिया या राज्याला, गोंदिया या जिल्ह्याला कोणत्या 2 राज्यांची? छत्तीसगड आणि वरचं कोणतं आहे? मध्य प्रदेश. धुळे आणि नंदुरबार गुजरात, मध्य प्रदेश. गडचिरोली तेलंगणा आणि दुसरं राज्य आहे छत्तीसगड. सिंधुदुर्ग, गोवा, कर्नाटक. कळालं? एकूण 6 जिल्हे 2 राज्यांसोबत बॉर्डर शेअर करतात. नांदेड, तेलंगणा आणि कर्नाटक. देन गोंदिया, छत्तीसगड, मध्य प्रदेश. धुळे, नंदुरबार, गुजरात, मध्य प्रदेश. गडचिरोली, तेलंगणा, सिंधुदुर्ग, गोवा, कर्नाटक. नेक्स्ट, तर लक्षात ठेवा, जेव्हा महाराष्ट्र निर्माण झाला तेव्हा एकूण 26 जिल्हे होते. 26 जिल्हे पैकी 10 जिल्ह्यांचं डिव्हिजन झालं आणि एकूण जिल्हे आता किती आहेत? 36. पुणे असा प्रशासकीय विभाग आहे ज्याच्यामध्ये एकाही जिल्ह्याचं डिव्हिजन झालं नाही. पुण्यामध्ये होते 5, राहिले 5च. तर किती जिल्ह्यांचं डिव्हिजन झालेलं आहे? 26 पैकी 10, उरले किती? 16. 6चं विभाजन झालं आणि विभाजन न झालेले जिल्हे किती आहेत एकूण?
विभाजन झालेले 10, 26 पैकी 10 जिल्ह्याचं काय झालं विभाजन, 16 जिल्ह्यांचं विभाजन झालं का नाही. जसे 1 मे 1960 ला होते तसेच आहेत. हो. आता हे 10 जिल्हे 26 मध्ये ऍड केल्यानंतर किती झाले एकूण 36. कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये एकही जिल्ह्याचे विभाजन झाले नाही पुणे. तर तारीख विचारली जाते की कोणता जिल्हा कधी निर्माण झालाय. 1 मे 1981 पर्यंत कोणत्याही जिल्ह्याचं विभाजन झालं नव्हतं. 1 मे 1981 ला रत्नागिरीमधून कोणता जिल्हा निर्माण केला सिंधुदुर्ग, तर औरंगाबाद मधून जालना. 1 मे 1981 ला 2 जिल्हे तयार झाले, सिंधुदुर्ग आणि जालना. रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग झाला आणि औरंगाबाद मधून जालना. 16 ऑगस्ट 1982 या रोजी उस्मानाबाद या जिल्ह्यातून कोणता जिल्हा तयार करण्यात आला लातूर. तसेच 16 ऑगस्ट 1982 ला चंद्रपूर मधून गडचिरोली. 4 ऑक्टोबर 1990 हे तारीख लक्षात ठेवायची. 4 ऑक्टोबर 1990 ला मुंबई सिटी मुंबई शहर मधून कोण तयार झालं मुंबई उपनगर. 1 जुलै 1998 1 जुलै 1998 2 जिल्हे तयार झालेले आहेत, धुळेमधून नंदुरबार, अकोल्यामधून वाशिम. 1 मे 1999 ला भंडारातून गोंदिया, परभणीतून हिंगोली. महाराष्ट्र दिनी झाले 1 मे 1999. परभणीमधून हिंगोली, भंडारामधून गोंदिया. 1 ऑगस्ट 2014 सर्वात अलीकडेच बनलेला जिल्हा कोणता पालघर. पालघरची निर्मिती ठाणे जिल्ह्यातून. नेक्स्ट प्रशासकीय विभाग आहे ते प्रशासकीय विभागातले तुम्हाला जिल्हे सांगायचे. इथले आता जिल्हे सांगा. सर्वात वरचा कोणता आहे पालघरच्या खाली ठाणेच्या खाली 2 उपनगर आणि त्याच्यानंतर रायगड नंतर रत्नागिरी, रत्नागिरी नंतर सिंधुदुर्ग. हा प्रशासकीय विभाग कोणता आहे नाशिक. तर सर्वात वरी कोण त्याच्यानंतर कोण साईडला इकडे कोण असेल अगेन. एक कोणता जिल्हा उरलाय सांगा सर्वात कोणता मोठा अहमदनगर किंवा अहिल्यानगर नाव बदललेलं आहे. हा रिजन कोणता आहे संभाजीनगर. एक संभाजीनगर अजून जालना. सगळ्याचा फेवरेट बीड. अगेन नांदेड. अगेन धाराशिव. अगेन कोणता आहे किती झाले बघा एकूण संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड, हिंगोली. 3 3 6 आणि 2. हा विभाग कोणता आहे अमरावती मधले. आता सांगा एक अमरावती झाला, यवतमाळ, अकोला, बुलढाणा आणि उरलेला कोणता आहे वाशिम. नागपूर प्रशासकीय विभाग. नागपूर प्रशासकीय विभागामध्ये गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, अगेन वर्धा. सर्वात इम्पॉर्टंट वर्धा मध्येच कन्फ्युजन होते, बाकी कुठेही कन्फ्युजन होत नाही. वर्धा हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात आहे नागपूर. अमरावतीमध्ये नाही. वर्धा नागपूरमध्ये आहे आणि नागपूरमध्ये एकूण जिल्हे किती आहेत 7. अमरावतीमध्ये 5, 8. नाशिकमध्ये 20. उरलेला प्रशासकीय विभाग पुणे, सातारा, सांगली आणि उरलेले 2 कोल्हापूर, सोलापूर.
किती आहेत हे सुद्धा? 5. इकडं पहा किती आहेत? 1 2 3 4 5 6 7. तर जिल्ह्यांच्या संख्यानुसार सर्वात मोठा छत्रपती संभाजीनगर विभाग, त्यातून 2 नंबरला कोकण विभाग, 3 नंबरला नागपूर आणि बाकीच्या तिन्ही मध्ये किती आहेत? 5. नेक्स्ट, क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे 5 जिल्हे कोणते आहेत? अहमदनगर, पुणे, नाशिक, सोलापूर, गडचिरोली. अहमदनगर, पुणे, नाशिक, सोलापूर, गडचिरोली. ट्रिक लक्षात ठेवायची तेव्हा. अजय पाटील नाशिक से गया. ए म्हणजे काय? अहमदनगर. पी म्हणजे काय? पुणे. एन म्हणजे काय? नाशिक. से म्हणजे काय? सोलापूर. गया म्हणजे काय? गडचिरोली. क्षेत्रफळानुसार सर्वात छोटे 5 जिल्हे. MMBTH काय लक्षात ठेवायचं? MMBTH काय आहे? MMBTH. मुंबई शहर सर्वात छोटं, त्याच्याहून छोटे उपनगर. देन BTH भंडारा, ठाणे, हिंगोली. MMBTH. जिल्ह्यानुसार तालुक्यांची संख्या. मुंबई शहर असा जिल्हा आहे ज्याच्यामध्ये एक सुद्धा तालुका नाही. उपनगर मध्ये किती आहेत? 3. आता बोरिवली, अंधेरी ते आपल्याला पाठ करत बसायची गरज नाही, फक्त संख्या लक्षात ठेवायची. किती आहेत? 3. धुळेमध्ये 4. हिंगोलीमध्ये 5. नंदुरबार आणि वाशिम मध्ये बॅट आलं की लक्षात ठेवायचं भंडारा, अकोला, ठाणे. बॅट म्हणजे काय? भंडारा, अकोला, ठाणे. या तिन्ही जिल्ह्यांमध्ये तालुक्यांची संख्या किती आहे? 7. नांदेड, यवतमाळ 16. सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे कोण आहेत? नांदेड, यवतमाळ. सांगली, लातूर एकूण किती जिल्हे तालुके आहेत? 10. सांगलीमध्ये पण 10 तालुके, लातूरमध्ये पण 10 तालुके. पाना, ठीक आहे, घरात माहित असेल पाना असते ते पाना. पुणे, अहमदनगर, अमरावती, नागपूर. पुणे, अहमदनगर, नागपूर, अमरावती. पाना. पानामध्ये किती आहेत? 14. कळाल? बॅट मध्ये 7, पानामध्ये 14, नांदेड यवतमाळ 16, धुळेमध्ये 4, धुळेहून एक जास्त हिंगोलीत 5, नंदुरबार वाशिम मध्ये 6. महाराष्ट्रातील महानगरपालिका. आता लक्षात ठेवा, महाराष्ट्रामधल्या महानगरपालिकेला कोणत्या कायद्याप्रमाणे चालवले जाते? महाराष्ट्र महानगरपालिका कायदा 1949. तर मुंबई महानगरपालिकेसाठी एक स्वतंत्र कायदा आहे, तो कधीचा आहे? 1988. 1888. मुंबई महानगरपालिका 1888 आणि मुंबई व्यतिरिक्त महानगरपालिकेला गव्हर्न करणारा कायदा महाराष्ट्र महानगरपालिका कायदा 1949. हे 2 तरी लक्षात ठेवा इयर. इतर महापालिकांचा कायद्याचा इयर किती आहे? 1949. मुंबईच्या 1888. लक्षात ठेवा, नागपूर महानगरपालिकेसाठी एक कायदा होता स्पेशल 1948चा, पण तो कायदा 2012 मध्ये काय करण्यात आलाय? रद्द. आता नागपूर महानगरपालिकेला कोणत्या कायद्या अंतर्गत चालवले जाते? महाराष्ट्र महानगरपालिका कायदा 1949. महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका आता किती आहेत? 29. सर्वात जुनी महानगरपालिका मुंबई, सर्वात नवीन महानगरपालिका जालना. जालनाच्या आधी 28वी कोणती आहे? इचलकरंजी. त्याच्या आधीची कोण? पनवेल. त्याच्या आधीची परभणी आहे. MMIDA रिजन मध्ये किती महानगरपालिका आहे? हो. मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या क्षेत्राला काय म्हटलं जाते? MMIDA. ठीक आहे. मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी, MMIDA लॉंग फॉर्म आहे. आता हे पूर्ण लोकल कशा चालवायच्या, ठीक आहे, मुंबईपासून ठाणेपर्यंत, मुंबईपासून पनवेलपर्यंत या सगळ्या रिजनचं एकत्रितपणे व्यवस्थापन करता येऊ म्हणून कोणती बॉडी स्थापन केली? MMIDA. त्याच्यात किती महानगरपालिका आहेत? 9. कोकण विभागातलेच येतात बरं सगळे. प्रशासकीय विभागानुसार महानगरपालिका. नागपूर प्रशासकीय विभागामध्ये 2 महानगरपालिका आहेत, नागपूर आणि चंद्रपूर. अमरावतीमध्ये सुद्धा किती आहेत? 2. अमरावती प्रशासकीय विभागात अमरावती आणि अकोला. औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये किती आहेत? 5. छत्रपती संभाजीनगर
परभणी, जालना, लातूर, नांदेड. पुणे प्रशासकीय विभागात एकूण किती आहेत? 6. पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, सांगली मिरज महानगरपालिका, इचलकरंजी महानगरपालिका, सोलापूर, कोल्हापूर. एकूण किती? 6. नागपूर विभागात 2, अमरावती विभागात 2, 5 कुठं आहेत? छत्रपती संभाजीनगर. 6 कशात आहेत? पुणे. नाशिक विभागामध्ये किती आहेत? 5. नाशिक, अहमदनगर, मालेगाव, धुळे, जळगाव. मालेगाव, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर. एकूण 5 नाशिक प्रशासकीय विभागामध्ये. कोकण विभागामध्ये एकूण किती आहेत? 9. आता हे MMRDA रिजन मधलंच आहे. मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, भिवंडी. एकूण किती? 9. 9 + 5 14, 14 + 6 20, 20 + 5 25 आणि 4 29. महाराष्ट्रात एकूण महानगरपालिका 29. महाराष्ट्रातील नगरपंचायत व नगरपालिका. आता पहा, महाराष्ट्रातील नगरपंचायत व नगरपालिका या महाराष्ट्र नगरपंचायत नगरपालिका औद्योगिक वसाहत कायदा 1965 नुसार चालवल्या जातात. महाराष्ट्रात एकूण नगरपंचायत 128, नगरपालिका 241, जिल्हा परिषद 34, पंचायत समिती 351. 7 पहा, महाराष्ट्रात एकूण तालुके आहेत 358. प्रत्येक तालुक्याला पंचायत समिती असते, पण 7 असे तालुके आहेत ज्यांना पंचायत समिती नाही. मुंबईचे 3 तालुके, ठाणे वगैरे ते असे. त्यांना आहे का? नाही. नगरपंचायत 128, नगरपालिका 241, जिल्हा परिषद 34, पंचायत समिती 351. हे पाठ पाहिजे. आणि महानगर आणि ग्रामपंचायती किती आहेत? 28,813. ग्रामपंचायतीचा कायदा कधीचा आहे? महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा 1958. पहिलं बॉम्बे ग्रामपंचायत ऍक्ट नाव होतं. 2012 ला नाव बदलून काय करण्यात आले? महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा 1958. किती आहेत ग्रामपंचायत? 28,813. नगरपंचायत 128, नगरपालिका 241, जिल्हा परिषद, पंचायत समिती. नेक्स्ट, महाराष्ट्रात एकूण छावणी मंडळे किंवा कटक मंडळे. पुण्यामध्ये एकूण 3 छावणी मंडळे आहेत. देहू रोड, खडकी, पुणे. तर पुण्यामध्ये किती आहेत एकूण? 3. कोणकोणते? देहू रोड, खडकी, पुणे. देहू रोड कंटोन्मेंट, खडकी कंटोन्मेंट, पुणे कंटोन्मेंट. नाशिक जिल्ह्यामध्ये एकाच ठिकाणी कंटोन्मेंट छावणी मंडळ आहे. कोणतं? देवलाली, नाशिकमध्ये. कामठी, नागपूरमध्ये सुद्धा एक छावणी मंडळ आहे. अहमदनगर छावणी मंडळ. आणि उरलेलं कोणतं आहे? औरंगाबाद. पुण्यातले 3 आणि हे उरलेले 4. तर महाराष्ट्रात एकूण छावणी मंडळे किती आहेत? पूर्ण भारतामध्ये आहेत 62. 62 पैकी 7 छावणी मंडळे कोणत्या राज्यात आहेत? महाराष्ट्र. छावणी मंडळाचा कायदा कधीचा आहे? 1924 चा कायदा आहे. 2006 ला त्याच्यामध्ये सुधारणा घडवण्यात आल्या. छावणी मंडळ कायदा कधीचा आहे? 1924. कधी सुधारणा घडवण्यात आल्या? 2006. आता हे PYQ आहे, लक्षात ठेवा. महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे? मग कितव्या क्रमांकाचा ऑप्शन येईल? 3 नंबर. अगेन सेम त्याच प्रकारचा प्रश्न बघा, ASO मुख्य 2018 ला विचारलाय. तर याच्यासोबत फक्त ऍड काय केलंय? रेखांश किंवा अक्षांश विस्तार. अक्षांश विस्तार. कोणता विस्तार ऍड केलाय? अक्षांश. 3,07,713, 72 डिग्री 36 मिनिट पूर्व ते 80 डिग्री 54 मिनिट पूर्व. अगेन संयुक्त गट पूर्व परीक्षा 2017 ला प्रश्न विचारलाय. महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ, तेच बघा, रिपीट प्रश्न आले. किती आहे? 3,07,713. तर हे भौगोलिक क्षेत्रफळाचे प्रश्न सगळीकडे रिपीट झालेले आहे. ठीक आहे. 9. अगेन कोणता रेखांश विस्तार विचारलाय? किती आहे सांगा? 72 36 ते 80 85. आता पहा, महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधानांवर विचार करा व खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत सांगा. सर्वात MMBTH सगळ्यांना लक्षात आहे? सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता आहे? मुंबई शहर का उपनगर? इथं काय दिलंय?
प्रश्न मग वाक्य काय चूक. आणि सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे अहमदनगर. अजय पाटील नाशिक से गया, अहमदनगर सर्वात मोठा. मग हे वाक्य काय बरोबर. फक्त कोणते वाक्य बरोबर आहे अचूक आणि ब बरोबर. अगेन रेखा तेच डबल आलाय सोडून द्या. राज्याची निर्मिती कधी झाली यापैकी नाही. 50 वगैरे दिलंय कन्फ्युज करायला. ते 2011ला असे प्रश्न विचारत होते. सागरी किनारा कितीचा आहे 720. क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर. अजय पाटील नाशिक से गया. पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर. मुंबई व नांदेड ही शहरे जवळपास एकाच अक्षरवृत्तावर असून सुद्धा मुंबईचे तापमान नांदेडपेक्षा कमी आहे. मुंबई हे बंदर आहे. मुंबई हे सागरी किनाऱ्याजवळ आहे. वरीलपैकी कोणते नाही वरीलपैकी दोन्ही. सागरी किनाऱ्याजवळ असल्यामुळे आर्द्रता कंटिन्यू मेंटेन राहते. त्यामुळे तापमान सुद्धा एकच असते. त्यामुळे तुम्हाला पहा मोठ्या मोठे जे शहर आहेत ते सागरी किनारपट्टीवरच दिसतील. का दिसतील कारण तिथलं तापमान काय सारखं आणि सागरासोबत कनेक्टिव्हिटी आहे. त्याच्यामुळे न्यूयॉर्क शहर असो, मुंबई शहर असो, कलकत्ता शहर असो, हे शहर बघा एवढे मोठे शहर कुठे आहेत सागरी किनाऱ्याजवळ. चालते. इथं पहिला टॉपिक संपलेला आहे. एकूण 10 टॉपिक आहेत. 10 पैकी एक टॉपिक संपलेला आहे. ठीक आहे. थँक्यू.